सो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? झाल्या सगळ्या परीक्षा, पूर्व परीक्षा आटोपल्या. आता वेळ आलेली आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेची आणि एंटायर विद्यार्थी वर्ग डिवाइड झालेला आहे दोन पार्टमध्ये. एक आहे ज्यांचा 95 अबोव्ह प्रिलिम्समध्ये स्कोर आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपरमध्ये GS1 मध्ये ज्यांचा 95 प्लस स्कोर आहे, पण मोठा सिलेबस बघून ज्यांचे हातपाय ऑलमोस्ट गळालेले आहेत, हा एक वर्ग आहे. आणि एक वर्ग आहे जो अजूनही डिसाईड करतोय की राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करायचा की नाही करायचा, कट ऑफ माझा किती लागेल किंवा कट ऑफपेक्षा कमी एखादा मार्क कमी राहील का जास्त राहील का, या गोंधळात अजूनही एक वर्ग अडकलेला आहे. सो क्लिअरली ज्या लोकांचे 95 प्लस मार्क्स आहेत त्यांच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही तुमचा रिझल्ट याच वर्षी सिक्युअर करू शकता. कारण गोंधळलेला वर्ग जो आहे तो काय करणार आहे, कंबाईनची परीक्षा, सरळ सेवा भरतीची परीक्षा, गट क ची परीक्षा या सगळीकडे वळणार आहे. सो कॉम्पिटिशन कमी आहे, पहिले हे लक्षात घ्या. स्पर्धा राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी खूप कमी आहे. मागच्या वर्षी जर तुम्ही पाहिलं तर खूपच कमी विद्यार्थ्यांनी मेन्सचा पेपर दिला होता आणि पेपर अतिशय सोपा होता. राज्यसेवा मुख्य परीक्षेचे पेपर एकदम वन लाइनर टू द पॉइंट सिलेबसला धरून प्रश्न आले होते. याचा अर्थ असा की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नपेक्षा सब्जेक्टिव्ह पॅटर्न, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सोपा ठरलेला आहे. आणि जर तुमची प्रिलिम्स क्लिअर होत असेल तर हेच ते वर्ष आहे जेव्हा आपल्याला आपल्या यशाचा झेंडा फडकवायचा आहे. सो तयार आहात? आणि याचबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत आपल्या या सेशनमध्ये, जिथे आपण म्हणणार आहोत की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026चा मास्टर प्लॅन काय असायला पाहिजे. जर तुम्हाला तुमची पोस्ट, तुमची जागा रिझर्व करायची असेल 2026च्या परीक्षेत, तर नक्की तुम्हाला आता काय केलं पाहिजे. अच्छा, हे सेशन दोन लोकांसाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्म आहे की ते लोक मेन्स देणार आहात, है ना, जे विद्यार्थी कन्फर्म मेन्स देत आहेत त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप खूप यशस्वी आणि मार्गदर्शक ठरणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजूनही संभ्रम आहे पण हे कन्फर्म आहे की आम्हाला राज्यसेवा मात्र करायची आहे, राज्यसेवेचा पाथ सोडायचा नाही, म्हणजे आम्ही एक ना धड भाराभर चिंध्या नाही करणार आहोत आणि एकालाच फोकस करणार आहोत. मग अशा विद्यार्थ्यांची जरी यावर्षी प्रिलिम्स निघत नसेल तरी आपल्याकडे एकच ऑप्शन आहे की आपल्याला काय करायचं आहे, मेन्सची तयारी करायची आहे. आणि म्हणून जर तुम्ही देखील या कॅटेगरीमध्ये असाल की राज्यसेवेला टार्गेट करायचं आहे आणि आम्हाला मुख्य परीक्षेची तयारी आता कशी करायची ते सांगा, सो तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे एक प्लॅन. हा फुलप्रूफ प्लॅन आहे. जर आपण बघितलं की राज्यसेवा मुख्य परीक्षा आता किती तारखेला आहे, 3 ऑक्टोबर 2026. मग या 3 ऑक्टोबर 2026 साठी आजपासून किती दिवस उरणार आहेत, 109 दिवस. हां, 109 दिवस बाकी आहेत. सो 109 दिवसांना आपण 100 दिवसातच डिवाइड करूया, कारण 9 दिवस इकडे तिकडे तुमचे होऊन जातात. ठीक आहे. 100 डेज स्ट्रॅटेजी घेऊन मी आलेले आहे. फाईन. यामध्ये मी तुम्हाला पूर्ण व्यवस्था सांगणार आहे की तुम्ही तुमच्या दिवसांचा उपयोग कसा करा, सिलेबस कसा पूर्ण करा, कोणत्या विषयाला पहिले घ्या, कोणत्या विषयाला योग्य न्याय द्या, आणि या सगळ्यामध्ये मी तुम्हाला कशी मदत करणार आहे, युगांतर अकॅडमीची टीम तुम्हाला कशी मदत करणार आहे, याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. ठीक आहे. सो लेट अस सी. फर्स्ट ऑफ ऑल हा आहे तुमचा 100 डेज स्ट्रॅटेजी प्लॅन. ठीक आहे. एकदम फुल प्रूफ मास्टर प्लॅन हा आहे की तुमच्या एक्झामला बरोबर 100 दिवस राहिलेले आहेत असं समजा, है ना. 9 दिवस तुम्ही इथे तिथे काहीतरी करण्यात घालवता असं आपण मानून चालूया. आणि या 100 दिवसांमध्ये आपल्याला मुख्य परीक्षेचा पूर्ण अभ्यास करायचा आहे. आता या 100 दिवसांना तुम्हाला 3 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. आपलं टार्गेट असणार आहे 3 ऑक्टोबर 2026. ठीक आहे. त्याच विद्यार्थ्यांनी या सेशनला बघा जे विद्यार्थी मेन्स देणार आहेत किंवा मेन्सची तयारी करणार आहेत आणि जरी यावर्षी प्रिलिम्स त्यांची काही मार्कांनी मिस झाली असली तरी पुढच्या वर्षी मात्र तुम्ही नक्की पोस्ट सिक्युअर करणार आहेत. त्या विद्यार्थ्यांनी याला नीट समजून घ्या, फॉलो करा आणि मेन्सचा अभ्यास पूर्ण करा. सो बघा इथे टार्गेट 2026, 3 ऑक्टोबर 2026ला आपल्याला 100 दिवसांमध्ये डिवाइड करायचं आहे. आणि या 100 दिवसांचा जो पहिला पार्ट असणार आहे ना, हा असणार आहे 45 दिवसांचा आणि याला आपण नाव दिलेलं आहे फाउंडेशन फेज. या 45 दिवसांमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. या 45 दिवसांनंतर मग दुसरा फेज जो आपला असणार आहे तो असणार आहे ॲप्लिकेशन फेज. हा असणार आहे आपला 35 दिवसांचा. ठीक आहे. अशा प्रकारे इथे 80 दिवस आपण डिवाइड केलेले आहेत. आणि मग शेवटचे 20 दिवस जे असतील ना
ज्यामध्ये तुमची एकदम हायतोबा माजलेली असते, त्याला आपण नाव दिलेलं आहे द क्रॅश फेज. मग या क्रॅश फेजमध्ये काय करायचं हेही मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. सो वन बाय वन या स्ट्रॅटेजीला आपण एक्सप्लेन करूया. सो पहिल्या 45 दिवसात ज्याला आपण फाउंडेशन फेज म्हटलेला आहे, मी असं मानून चालते की आपल्या सगळ्यांकडे 100 दिवस आहेत, तर आपल्याला याला 45 दिवस द्यायचे आहेत. आपल्या आयुष्यातला 1.25 महिना याला आपल्याला द्यायचा आहे, कारण आपल्याला पोस्ट सिक्युअर करायचे. फाईन. या 45 दिवसात तुम्हाला कमीत कमी 9 तासांचं नियोजन करायचं आहे. 8 ते 9 तास तुम्हाला क्वालिटी टाइम देऊन अभ्यास करावा लागेल. सगळ्यांकडे 24 तास आहेत, है ना. या 24 तासातले 15 तास तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. तुम्ही झोपा, है ना, फिरा, मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. पण 9 तास तुम्हाला डेडिकेटेडली रोज 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 काम करावं लागेल. तेव्हा जाऊन कुठेतरी आपल्याला एक टप्पा पार करता येणार आहे. मग या 45 दिवसाच्या पहिल्या टप्प्यामध्ये काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सिलेबस पाठ करायचा आहे. सिलेबस पाठ करायचा आहे हे मी तुम्हाला मागच्या 2 वर्षांपासून सांगते, है ना. जेव्हापासून आपण याची तयारी करायला सुरुवात केली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची, तेव्हापासून मी तुम्हाला प्रत्येक वाक्यात प्रत्येक शब्दात सांगितलेलं आहे की सिलेबस पाठ करा. अगदी स्ट्रॅटेजी बुक्स रेडीमेड तुम्हाला दिलेल्या आहेत. मिळाल्या ना सगळ्यांना प्रिंटेड नोट्स सिलेबसच्या? युगांतर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. ॲपमध्ये पण आहेत. तुम्ही ऑफिसला भेटायला येता तेव्हाही तुम्हाला दिल्या जातात. सिलेबस पाठ करा पोरांनो पहिले, है ना. मग सिलेबस पाठ करा म्हणजे नक्की काय करा? आता काही तर महाभाग असतात, ते काय करतात, पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत सगळं पाठ करून टाकतात. नाही, याचा अर्थ असा आहे की सिलेबसमध्ये दिलेले जे काही टर्मिनॉलॉजीज आहे ना, या सगळ्या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती असला पाहिजे. तुमच्या सिलेबसमध्ये दिलेल्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत, जे शब्द आहेत, त्याचा 1 बाय 1 डेफिनेशन, मीनिंग, ॲनालिसिस, है ना, त्यांचा फॅक्च्युअल डेटा, हे सगळं तुमच्याकडे रेडी असलं पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक शब्दाचा उलगडा तुमच्याकडे असायला पाहिजे, इधर तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या पानावर. हां, मग जर जमत असेल तर या सगळ्या छोट्या छोट्या टर्मिनॉलॉजीच्या नोट्स आपल्याला बनवायच्या आहेत. तुम्हाला स्ट्रॅटेजी बुकलेट मिळालेली आहे. नाही मिळाली असेल तर युगांतर अकॅडमीला व्हिजिट करा. फुकट फ्री स्ट्रॅटेजी बुकलेट आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे. त्या स्ट्रॅटेजी बुकलेटला पेन घ्या, पेन घेऊन अंडरलाईन करा आणि त्याच्या समोर त्या टर्मिनॉलॉजीचे अर्थ लिहून ठेवा. ठीक आहे. प्रत्येक जनरल स्टडीज पेपर 1, 2, 3, 4 एसे रायटिंग सगळ्याचा सिलेबस जो दिलेला आहे, आयोगाने दिलेला आहे, त्याचा पहिले उलगडा करणं खूप 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 आवश्यक आहे. ठीक आहे. दुसरं काय करायचं की या पार्टमध्ये, या फेजमध्ये आपण काय करायचं, आपण रिव्हर्स इंजिनिअरिंगनी काम करणार आहोत, है ना. आपण रिव्हर्स इंजिनिअरिंगनी काम करणार आहोत. आता रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय? जनरली आपण काय करतो अभ्यास करताना, जनरली आपण काम हे करतो की पहिले आपण अभ्यास करतो. पहिले NCERT वाचतो, मग रेफरन्स बुक वाचतो, मग सेशन्स करतो, है ना, मग नोट्स काढतो, मग PYQ बघतो, मग सराव करतो. हे आपलं जनरल, है ना, आम जिंदगी. बट व्हॉट इज मेंटॉस जिंदगी? मेंटॉस जिंदगी इज रिव्हर्स इंजिनिअरिंग. हां, सो रिव्हर्स इंजिनिअरिंग कशी करायची विद्यार्थी मित्रांनो? सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. पहिले PYQ पहा. मागच्या वर्षी मेन्सचा पेपर झालेला आहे आणि मागच्या वर्षीच्या मेन्सच्या पेपरमध्ये सरळ स्ट्रेट फॉरवर्ड सिलेबसला धरून 1 लाइनर प्रश्न विचारलेले आहेत. मग ज्या विषयाची तयारी आपल्याला करायची आहे त्यामध्ये आयोग आपल्याला कसे प्रश्न विचारणार आहे त्याची आयडिया आपल्याला इथून येणार आहे. ठीक आहे. PYQ. मग PYQ नंतर काय करायचं? PYQ नंतर याचं ॲनालिसिस करायचं. हां, PYQ नंतर यांचं विश्लेषण करायचं. विश्लेषण म्हणजे नक्की काय करायचं की हा PYQ कोणत्या घटकातून आलेला आहे, सिलेबसच्या कोणत्या पार्टमधून हा PYQ विचारला गेलेला आहे. एसेचे टॉपिक विचारताना आयोगाची मानसिकता नक्की काय असेल, पेपर पॅटर्न, पेपर सेट करणाऱ्याची मानसिकता काय असेल, जेणेकरून त्याने हा एसेचा टॉपिक टाकलेला आहे, यावर तुम्ही लक्ष द्यायचं आहे, ॲनालिसिस करायचं. ॲनालिसिस केल्यानंतर आपण हळूहळू छोटे छोटे नोट्स बनवायला सुरू करायची. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, जर तुम्हाला मुख्य परीक्षा
डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमधून द्यायची असेल तर तुम्हाला PDF, फॉरवर्डेड PDF है ना, मोठी मोठी पुस्तकं, टेलिग्राम चॅनलवर येणारे शॉर्ट नोट्स है ना, अगदी 50 पानांमध्ये हिस्ट्री पूर्ण हे वाले नोट्स कामी येणार नाहीत. पहिले तर ना माझा एक सल्ला आहे का, टेलिग्राम चॅनलपासून दूर राहा. अर्धा वेळ याच्यातच जातो. कट ऑफ किती लागणार आहे, जागा किती येणार आहेत, यावर्षी RTI कोणी टाकलं, किती जागांमध्ये किती विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीचे आहेत. अरे काय चाललंय तुमचं. थोडंसं सिरियसनेस आपल्या जीवनाप्रती दाखवा, खूप जास्त गरजेचं आहे है ना. आणि आपल्या जीवनात जर तुम्हाला या गोल्डन पिरियडमध्ये सेटल व्हायचं असेल तर तुम्हाला हे फॉलो करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. आणि स्पर्धा खूप कमी आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी 0 स्पर्धा आहे. तुम्ही खूप खूप जास्त लकी आहात की पहिल्या 1-2 वर्षातच सिलेक्ट होऊन जाल. इतकी कमी स्पर्धा आहे. थोडंसं डेडिकेशननी काम केलं ना तुमचा रिझल्ट येऊन जाईल है ना. सो नोट्स हँडमेड, स्वतःच्या हाताने लिहिलेले नोट्सच आपल्याला बनवायचे आहेत. ठीक आहे. आणि मग या नोट्समधून आपल्याला हळूहळू आन्सर रायटिंग करायची आहे. स्वतः बनवलेल्या नोट्समधूनच आन्सर रायटिंग शिकायची आहे. आणि आन्सर रायटिंग शिकताना आपल्याला या आन्सर्सचं स्ट्रक्चरिंग शिकून घ्यायचं आहे. ठीक आहे. आन्सर रायटिंग करतानाच आपल्याला ह्याची स्ट्रक्चरिंग देखील शिकून घ्यायची आहे. सो लक्षात ठेवाल, ही असणार आहे आपली रिव्हर्स इंजिनिअरिंग. फाईन. आपण पहिले रेफरन्स बुक्स वाचत बसायचे नाहीत, कोणत्याही PDF वाचायच्या नाहीत, कोणाचेही रिटर्न नोट्स, प्रिंटेड नोट्स है ना, रेडीमेड नोट्स यूज करायचे नाहीत. पहिले PYQ बघा. एकाच वर्षाचा तर पेपर झालाय 2025चा है ना. याला बघा, ॲनालिसिस करा की कुठून प्रश्न आलेले आहेत आणि त्याच्या आधारावर छोटे छोटे नोट्स बनवा. नोट्स बनवताना 500-500 पानांच्या वह्या भरायच्या नाहीत, छोटे नोट्स बनवा. सो ही रिव्हर्स इंजिनिअरिंग आपल्याला करायची आहे. आता तुमचं डेली स्केड्यूल कसं असलं पाहिजे, तुमचं डेली स्केड्यूल कसं असलं पाहिजे है ना. तुम्ही तुमच्या या 45 दिवसांना 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे है ना. म्हणजे रोज तुम्हाला तुमचा दिवस 2 पार्टमध्ये डिवाइड करायचा आहे. 2 पार्टमध्ये याला डिवाइड करा. पहिले असणार आहे तुमचा सकाळचा वेळ आणि दुसरा असणार आहे तुमचा संध्याकाळचा वेळ. ठीक आहे. आता जे विद्यार्थी रात्री जागून अभ्यास करतात है ना, ते थोडंसं उशिरा उठतात. एक कॅटेगरी अशी आहे जे रात्री 3, 4, 5 वाजेपर्यंत जागून अभ्यास करतात. मला माहिती आहे की तुम्ही लोक त्या कॅटेगरीमध्ये येता. ठीक आहे. मग जे विद्यार्थी रात्री जागून अभ्यास करतात त्यांचं स्केड्यूल डिफरंट असेल, त्यांनी आपल्याप्रमाणे ॲडजस्ट करून घ्या. पण तुम्ही उठल्यानंतर जेव्हा तुमचा मेंदू ताजा तवाना असतो है ना, नवीन इन्फॉर्मेशन ग्रास्प करण्यासाठी रेडी असतो, त्या वेळात है ना, त्या वेळात सकाळचे हे जे सुरुवातीचा तास आहे ना, यामध्ये तुम्ही ऑप्शनल पेपरला कव्हर करा. कारण ऑप्शनल पेपरच आहे जो तुम्हाला 500 मार्क मिळवून देणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, तुमचा कोणता का ऑप्शनल असे ना, तुम्ही सोशलॉजी, हिस्ट्री, एन्थ्रोपॉलॉजी, PSIR, जॉग्रफी और एनी अदर ऑप्शनल सब्जेक्टचा जर अभ्यास करत असाल, मागच्या वर्षी तुमचा झालाच असेल कारण ज्या लोकांची प्रिलिम्स आत्ता निघालेली आहे आणि ज्यांनी मेन्सची तयारी सुरू केलेली आहे त्यांचे ऑप्शनल सब्जेक्टचे क्लासेस करून झाले असतील. आणि अजून एक ऑन सिरियस नोट, जर तुम्ही पेपर मराठीतून लिहत असाल तर टेलिग्रामवर मिळणाऱ्या 200, 250, 300, 400 रुपयाच्या हिंदी मीडियमच्या बॅचेस, इंग्लिश मीडियमच्या बॅचेस घेऊन सिलेबस पूर्ण करायचा नाही. कारण टर्मिनॉलॉजी डिफरंट आहे, अप्रोच डिफरंट आहे, लँग्वेज बॅरियर ठरेल. कारण तुम्ही इंग्लिशमध्ये क्लासेस करताय, हिंदीमध्ये क्लासेस करताय, हिंदीमध्ये नोट्स बनवताय आणि त्याला मराठीत ट्रान्सलेट करताय. काय समजताय तुम्ही स्वतःला? पाणिनी. सो बेसिकली हिंदी क्लिष्ट भाषा आहे, त्याचं तंतोतंत भाषांतर आणि योग्य शब्दावली तुम्हाला मराठीत मिळणार नाही. त्यामुळे ऑप्शनल सब्जेक्टसाठी तुम्ही जिथून कुठून मेंटरशिप घेतलेली आहे, क्लासेस केलेले आहेत, त्यांना परत धरा है ना. आणि त्यांना सांगा की आता वेळ आलेली आहे मेन्सच्या परीक्षेची, तर आमचा सराव करून घ्या, नोट्स द्या, नोट्स बनवून घ्या, जे काही आहे ते इथे तुम्हाला करायचं आहे सकाळच्या वेळेला है ना. म्हणजे जवळपास 2-3 तास याला द्या ऑप्शनल सब्जेक्ट. आता ऑप्शनल सब्जेक्टमध्ये काय करायचं? ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तुमची रीडिंग, तुमची रायटिंग है ना, आणि त्याच्याचबरोबर तुमचा आन्सर रायटिंगचा सराव हा झाला पाहिजे. याच्यासाठी सकाळचा वेळ रिझर्व ठेवा.
सकाळचा वेळ ऑप्शनल सब्जेक्टसाठी रिझर्व ठेवायचा आहे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत. ठीक आहे, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत ऑप्शनल पहिले निपटवायचं आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला सुरुवातीला जे सुरुवातीचे दिवस आहेत ना पोरांनो, एकदम सुरुवातीचे जे दिवस आहेत ना, आत्ता 45 दिवस, याच्यातले किमान 10 दिवस, किमान 10 दिवस तुम्ही एसे आणि एथिक्स या विषयांना द्या. किमान 10 ते 12 दिवस आपल्याला एसे एथिक्स विषयाला द्यायच्यात, 4.5 तास रोज. आणि अशा प्रकारे तुम्ही 10 तास जर अभ्यास केला तर हे 2 विषय तुमचे कंप्लीट होऊन जातील. ठीक आहे, एसे एथिक्सला 10 दिवस, 10 ते 12 तुमच्या कपॅसिटीप्रमाणे हे द्या. ठीक आहे, आणि मग उरलेला वेळ तुम्ही जनरल स्टडीजचा कोणताही एखादा विषय घेऊ शकता जर तुमची कपॅसिटी असेल तर. नाही घेतला तरी चालेल, सोडून द्यायला. ठीक आहे, पण सुरुवातीच्या काळात तुम्हाला अशा प्रकारे काम करायचं आहे. हे ऑप्शनल आहे, हे जमलं तर करा, नाही केलं तरी चालेल, याला सोडून द्या. ठीक आहे, सुरुवातीला 10-12 दिवस फाईन. आणि ऑप्शनल पेपर आणि एसे एथिक्स याच्यावर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. का बरं? कारण हे 2 आहेत जे 500 मार्क देणार आहेत. एसे आणि एथिक्स हे 2 आहेत जे 500 मार्क देणार आहेत, आणि वर 500 मार्क देणार आहेत. तुमची एंटायर परीक्षाच आहे 1750 मार्काची, है ना. 1750 पैकी तुम्हाला 1000 मार्क कोण देणार आहे? 1000 मार्क हे 4 पेपर देणार आहेत, एसे एथिक्स आणि ऑप्शनलचे 2 पेपर. म्हणून याच्यावर सगळ्यात जास्त भर द्या, सगळ्यात जास्त भर याच्यावर द्या. ठीक आहे, मग याच्यासाठी तुम्हाला भरपूर सराव करावा लागेल. आता एसे रायटिंग कशी करायची यावर मी येणार आहे, कारण आय हॅव सीन द पीपल दॅट आर टीचिंग यू एसे रायटिंग. एसे रायटिंग शिकवताना, एसे रायटिंग करताना तुम्ही फक्त अलंकारिक भाषेवर जोर देऊ नका, है ना. फक्त स्टोरीज, मूव्हीज, कादंबऱ्या, कविता, संस्कृतचे श्लोक, है ना, हे जमणार नाही. एक एसे आला होता बघा, ज्याच्या हाती पाळण्याची दोरी तोच जगावर राज्य करतो, की जगाला बेसिकली दिशा दाखवतो. अशा प्रकारे एक एसे आला होता, द हँड्स दॅट स्वे द क्रॅडल, है ना, आणि दॅट रूल्स द वर्ल्ड, हा एसे आला होता. आणि एक विद्यार्थी एसे रायटिंग करून माझ्याकडे आला. भाईनी सुरू केलं पाळणं हलवायला, पेज 1 पासून तो शेवटपर्यंत पाळणंच हलवत होता, हां. जिजाबाई, यशोदा माता वगैरे वगैरे वगैरेंचे एक्झाम्पल देता 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 त्यांनी पूर्ण एसे विमेन सेंट्रिक लिहिला होता. हा कशाचा परिणाम आहे माहिती आहे? विद्यार्थी नोवाईस असतात, विद्यार्थी नवीन आहेत, त्यांना नाही माहिती आहे, पण त्यांना हे शिकवलं गेलेलं आहे की स्टोरीज लिहा, अलंकारिक भाषा लिहा, है ना, किंवा म्हणी लिहा, वाक्प्रचार लिहा. ठीक आहे, किंवा संस्कृतचे श्लोक लिहा. नाही, असं नाही करायचं. तुमचा एसे बॅलेन्स असला पाहिजे. ठीक आहे, अगेन बॅलेन्स म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता पेस्टल, मग पेस्टल इज ऑल्सो अ ट्रॅप, राईट. इट इज ऑल्सो अ ट्रॅप, कारण ओनली पेस्टल कॅनॉट जस्टिफाय युअर एसे. मग याचे किती डायमेन्शन्स असले पाहिजेत? एंटायर एसे शॅल बी बॅलेन्स. ठीक आहे, तुमच्या इंट्रोडक्शन रायटिंगमध्ये सुद्धा 3 पॅरेग्राफ असले पाहिजेत. इंट्रोडक्शन रायटिंगचे 4 टाईप असतात. एसे रायटिंगच्या इंट्रोडक्शनचे 4 टाईप असतात, है ना. एक असतो तुमचा स्टोरी बेस जो तुम्ही करता, एनेक्डोटल, है ना. एक असतो जो रिव्हर्स पिरॅमिडचा असतो. रिव्हर्स पिरॅमिड एक पार्ट आहे, एक आहे PIC वाला, एक आहे क्वेश्चन बेस. सो हे सगळं जाणून घ्या. तुमच्या मेंटर्सना धरा, जे लोक एसे शिकवत आहेत त्यांना सांगा की एसेचे 4 टाईपचे इंट्रोडक्शन शिकवा, 8 टाईपचे एसे शिकवा, 7 टाईपचे पर्स्पेक्टिव्ह शिकवा, 3 टाईपचे कन्क्लुजन शिकवा. मग म्हणा की आम्ही एसे शिकवतोय. कळतंय? सो बेसिकली एसे रायटिंग इज नॉट स्टोरी रायटिंग. एसे रायटिंग इज अबाउट युअर ओपिनियन, इट्स अबाउट युअर पर्सनॅलिटी, राईट. इट्स अबाउट युअर थॉट प्रोसेस. आणि एंटायर एसे कनेक्टेड असला पाहिजे, एका साईडला झुकलेला असायला नाही पाहिजे. तो फक्त फिलॉसॉफिकल नाही झाला पाहिजे, किंवा तो फक्त सोशल नाही झाला पाहिजे. त्याला पॉलिटिकल, सोशल, एज्युकेशनल, फिलॉसॉफिकल, हिस्टोरिकल अँगल्स द्यायला शिका. ठीक आहे, सो अशा प्रकारे बेसिकली शिका. हा फाउंडेशनवाला फेज आहे ना, यामध्ये आपल्याला सगळं शिकून घ्यायचं आहे. ठीक आहे, एथिक्ससाठी देखील तुम्ही जे बेसिक टर्मिनॉलॉजीचे आहेत, कॉन्सेप्ट आहेत, ते क्लिअर करा. केस स्टडीज जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा. ऑल्दो एथिक्सचं सेशन योगेश देवकर सर घेतील तेव्हा सांगतील की याचा अप्रोच कसा असेल. ठीक आहे, पण मुद्दा काय आहे की आपल्याला या 45 दिवसांमध्ये ऑप्शनल आणि एसे एथिक्सवर खूप जास्त
पकड बनवायची आहे आणि त्यात एसे एथिक्ससाठी आपण 10 ते 15 दिवस सुरुवातीचे देणार आहोत. ठीक आहे, जास्त वेळ यात देखील घालवून चालणार नाही, कारण फायनली आपल्याला काय करायचंय, समजा आपण एसे रायटिंगसाठी 10 दिवस दिले, ठीक आहे, आणि एथिक्ससाठी फॉर यू पीपल आपण 20 दिवस दिले. ठीक आहे, तर उरलेल्या वेळांमध्ये आपल्याला जनरल स्टडीज पण तर वाचायचं आहे, GS पण वाचायचं आहे, है ना. आणि म्हणून मग सगळ्याला न्याय देता देता GSचा जो काही तुमचा GS 1, 2 आणि 3 वाला पार्ट आहे याला देखील आपल्याला कव्हर करायचं आहे. ठीक आहे, असं करून चालणार नाही की 1000 मार्कांची तयारी केली, 750 मार्कांची सोडून दिली, हे तर चालणार नाही. भले तुम्ही याला कमी वेळ द्या, पण वेळ द्या. ठीक आहे, याला वेळ द्या, याला संध्याकाळसाठी राखीव ठेवा. आणि मग काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सकाळ संध्याकाळ झालं, दुपारी काय करायचं. सो दुपारी जो काही 1 तास 1.5 तास तुम्हाला मिळेल न्यूजपेपर वाचा, कारण करंट अफेअरसाठी तुम्हाला अपडेटेड राहणं गरजेचं आहेच. तिथूनच तुमचं कॉम्प्रिहेन्शन मजबूत होणार आहे, आयडियाज मिळणार आहेत, नवीन नवीन न्यूज कळणार आहे, करंट अफेअरला तुम्ही अपडेटेड राहणार आहात. सो दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला न्यूजपेपर वाचायचा आहे. न्यूजपेपर वाचा किंवा GSचा एखादा विषय, एखादा PYQ, आन्सर रायटिंग, या सगळ्याची प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. ठीक आहे, सो पहिले 45 दिवस आपल्याला अशा प्रकारे काम करायचं आहे, फाउंडेशन मजबूत करायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगते, ऑप्शनल सब्जेक्ट 500 मार्कांचा आहे जो तुम्हाला तारून नेणार आहे, आणि एसे एथिक्स 500 मार्काचा आहे जो तुम्हाला तारून नेणार आहे. सो एसे एथिक्स ऑप्शनल आपला सगळ्यात पहिले टार्गेट असायला पाहिजे, 1000 मार्क मजबूत करा. आणि उरलेल्या वेळेमध्ये इथे GSच्या विषयाला देखील न्याय द्या, याला सोडायचं नाहीये. ठीक आहे, GSच्या विषयाला आपल्याला न्याय द्यायचा आहे. आता GSचे विषय ते ओव्हरलॅपिंग विषय आहेत, जसे हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्रफी, इकॉनॉमी, सायन्स. हे तुम्ही प्रिलिम्सला वाचलं ना, तुम्ही प्रिलिम्स पास केलेली आहे. याचा अर्थ असा की तुम्ही हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स हे सगळे विषय वाचलेले आहेत. हे तुमच्यासाठी नवीन नाही. फक्त प्रिलिम्समध्ये जे तुम्ही वाचलं ते थोडंसं फॅक्च्युअल डेटा ओरिएंटेड असेल. आता त्याचा ॲप्लिकेशन पार्ट आपल्याला इथे आन्सर रायटिंगमध्ये आणायचा आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही लकी आहात किंवा हुशार विद्यार्थी आहात तर तुमच्या नोट्स ऑलरेडी रेडी असतील, कारण मागच्या वर्षीपासून तुम्ही तयारी करताय. ठीक आहे, मग तुम्ही मेन्सचा जर अभ्यास ऑलरेडी केला असेल आणि तुमचे नोट्स रेडी असतील तर त्याला रिब्रश करायचा आता सुरुवात करा. ठीक आहे, सो अशा प्रकारे बेसिकली आपले 45 दिवसांचं हे नियोजन असणार आहे. आणि या 45 दिवसांमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की या फाउंडेशन फेजमध्येच आपल्याला आन्सर रायटिंग करायचं आहे. आफ्टर 15-18 डेज जेव्हा तुमच्याकडे ठीकठाक नोट्स तयार होतील, है ना, ठीकठाक नोट्स तयार होतील, थोडं थोडं आता स्वतःचं कॉन्टेंट बनवून झालेलं आहे, थोडा थोडा कॉन्फिडन्स यायला लागलेला आहे, तेव्हा रोज या फाउंडेशन फेजमध्ये रोज कमीत कमी 2 आन्सर 3 आन्सर आपल्याला लिहायचे आहेत. ठीक आहे, रोज 15-20 दिवसांनंतर रोज आपल्याला डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. 2 ते 3 आन्सर रोज लिहायचे आहेत. फाईन, पण मग ते आन्सर लिहून फाईलमध्ये जपून ठेवायचे नाही. मेंटर्सकडून चेक करून घ्या. मेंटर्सना सांगा की याच्यात काय इम्प्रूव्हमेंट करावी लागेल, है ना, याला अजून एनरिच कसं करता येईल, व्हॅल्यू एडिशन कसं करता येईल, फाईन, अजून चांगले मार्क्स कसे मिळवता येतील, जास्त डायग्राम आपण कसे यामध्ये ॲड करू शकतो, शिका. हा पूर्ण फेज तुमचा शिकण्याचा असणार आहे. ठीक आहे, हे झाले तुमचे 45 दिवस. त्यानंतर मग आता तुमच्या हे लक्षात आलं की हे जे 45 दिवस आहेत ना, हे काय करायचं आहे आपल्याला, यामध्ये आपल्याला PYQ बघायचे आहेत, यांचं ॲनालिसिस करायचं आहे, यांचे नोट्स बनवायचे आहेत आणि हळूहळू आन्सर रायटिंगकडे वाटचाल करायची आहे. हळूहळू आन्सर रायटिंगकडे वाटचाल करायची. मी हळूहळू का म्हटलं, काही लोकांनी तुम्हाला म्हटलं असेल पहिल्या दिवसापासून आन्सर रायटिंग सुरू करा, म्हटलं असेल ना, कारण वेळ कमी आहे, कधी लिहिणार तुम्ही, 200 शब्द तरी लिहून दाखवा. नाही, थांबा, शांत राहा. ठीक आहे, आन्सर रायटिंग इज एन आर्ट. आन्सर रायटिंग इज एन आर्ट अँड आर्ट कॅनॉट बी डेव्हलप ओव्हरनाईटली. ठीक आहे, आर्ट कधीच ओव्हरनाईटली डेव्हलप होणार नाही. जोपर्यंत तुम्ही या पूर्ण जर्नीने गेला नाहीत तोपर्यंत तुम्हाला आन्सर रायटिंग करता येणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि मग हळूहळू 15-20 दिवसानंतर जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग सुरू कराल ना, तेव्हा जवळपास तुमच्याकडे 25 ते 30 दिवस असणार आहेत.
हा ना, 25 ते 30 दिवस असणार आहेत जेव्हा तुम्ही रोज आन्सर रायटिंग करताय. सुरुवातीला आपण 2 ते 3 आन्सर डेली लिहू, मग हळूहळू याचा स्पीड वाढवू, 5, 7, 10, 12 अशा प्रकारे आपण क्वेश्चन्सची संख्या वाढवत जाऊ. रायटिंग स्पीड पण वाढेल, तुमचं ॲनालिसिस प्रोसेस पण वाढेल, तुमच्याकडे कॉन्टेंट पण वाढेल आणि अशा प्रकारे हळूहळू आपली जर्नी जाईल पुढच्या टप्प्यामध्ये. मग पुढचा टप्पा आपला कुठला असणार आहे? पुढचा टप्पा आपला असणार आहे ॲप्लिकेशन पार्ट. ॲप्लिकेशन पार्टला आपण किती दिवस दिले होते? ॲप्लिकेशन फेजला आपण 35 दिवस दिले होते, 35 डेज दिले होते ना. या 35 दिवसांमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे? या 35 दिवसांमध्ये आता आपण ती जी आन्सर रायटिंगची सराव सुरू केला होता ना, त्याला आता प्रॅक्टिसमध्ये आणायचं आहे, ॲप्लिकेशनमध्ये आणायचं आहे. मग याला देखील काय करायचं? मॉर्निंगला आपल्याला ऑप्शनल सब्जेक्टचे आन्सर रायटिंग करायचे आहेत. ऑप्शनल सब्जेक्ट फाईन. मग याचे आता हा तो टाईम आहे जेव्हा तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची आहे. हा तो टाईम आहे जेव्हा तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची आहे. पहिल्या दिवसापासून टेस्ट सिरीज नाही लावायची पोरांनो. तुमच्याकडे कॉन्टेंट नाही, तुमच्याकडे बेस नाही, फाउंडेशन नाही, नॉलेज नाही. टेस्ट सिरीज लावून तुम्ही बाकीच्यांची घरं का भरताय? का तुम्ही पैसे आणि वेळ बर्बाद करताय? है ना. सो बेसिकली टेस्ट सिरीज कधी लावायची? जेव्हा तुमचं फाउंडेशन मजबूत झालं असेल, थोडासा कॉन्फिडन्स आला असेल, थोडंसं तुम्ही धडपडून आन्सर लिहिले असतील, मग टेस्ट सिरीज लावायची. आणि या टेस्ट सिरीजमध्ये ऑप्शनल सब्जेक्ट आणि जनरल स्टडीजचे 4ही सब्जेक्ट यांची टेस्ट आता द्यायला सुरुवात करायची. नाव यू पीपल हॅव टू मूव्ह अहेड. है ना. बाय द टाईम सकाळ संध्याकाळ आपण काय केलं? ऑप्शनल आणि GS मधला जो दुपारचा वेळ आहे त्यामध्ये रोज एक एसे, रोज एक निबंध लिहायचा. ठीक आहे, निबंध लिहायचा. फाईन. आणि मग जे शेवटचे 20 दिवस असतील ना, आपला जो शेवटचे क्रॅश फेज आहे, हा जो क्रॅश फेज आहे म्हणजे लास्ट 20 डेज. या लास्ट 20 डेजमध्ये काय होणार आहे तुम्हाला लक्षात आलं? आता तुमचे सगळे नोट्स रेडी आहेत. टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्ही बराच कॉन्टेंट एनरिच केलेला आहे. सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुमचे लिहून झालेले आहेत. आता तुम्ही कॉन्फिडेंट आहात ना. मग या फेजमध्ये तुम्हाला रोज आन्सर रायटिंग तर करायचीच आहे आणि मॅक्झिमम नंबर ऑफ पेपर सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन नाही, मॅक्झिमम नंबर ऑफ पेपर सॉल्व करायचे आहेत. हा ना. कारण त्या 3 तासामध्ये तुम्हाला पेपर लिहून पूर्ण होत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो. हां, जवळपास 4000 शब्द आपल्याला लिहायचे असतात आणि या 4000 शब्दांसाठी तुम्हाला रोज 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 सराव करावा लागेल. हा तो फेज आहे जेव्हा आपल्याला फक्त सराव करायचा आहे, दुसरं काहीच करायचं नाही. या काळापर्यंत तुमची टेस्ट सिरीज देखील आटोपली पाहिजे. शेवटपर्यंत टेस्ट सिरीजमध्ये गुंतून राहायचं नाही. थोडंसं सेल्फ स्टडीला जास्त वेळ द्यायचा. आलं लक्षात? सो ही असणार आहे आपली 100 डेज स्ट्रॅटेजी. ही आहे 100 डेज स्ट्रॅटेजी. आता या सगळ्यामध्ये जे मायन्यूट पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवाल. मायन्यूट पॉईंट्स काय काय आहेत? जसं आपण म्हटलं की ऑप्शनल सब्जेक्टसाठी आपण स्वतः नोट्स बनवणार आहोत. है ना. मग ऑप्शनल सब्जेक्टसाठी आहे ना तुमच्याकडे एक मेंटर असणं खूप गरजेचं आहे. ऑप्शनल सब्जेक्टच्या बाबतीत सेल्फ स्टडी करू नका. मार्केटमध्ये मिळणारे हिंदी इंग्लिश मीडियमचे नोट्स यूज करू नका. हिंदी इंग्लिशच्या पुस्तकांना काही लोकांनी मराठीत ट्रान्सलेट करून नावं दिलेली आहेत की मी लिहिलं, हे करू नका. फाईन. सो ऑथेंटिक नोट्स आणि याच्यासाठी मेंटर तुमच्याकडे असू द्या. यू नीड मेंटर फॉर दिस. मेंटरशिप तुमच्याकडे असलीच पाहिजे. कोणीतरी तुमचं आन्सर चेक केलं पाहिजे, नोट्स चेक केले पाहिजेत. नोट्स बनवताना विद्यार्थी मित्रांनो, नोट्स बनवताना पॉईंट वाईज नोट्स बनवा. नोट्स बनवताना पॉईंट वाईज नोट्स बनवा. डायग्राम्स यूज करा, फ्लोचार्ट्स यूज करा. कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त माहिती मांडण्याचा सराव इथूनच करा. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की AIचा यूज तुम्ही करू शकता. एकदम 100% करू शकता. एखादी संकल्पना क्लिअर करण्यासाठी, है ना, एखादा असे नोट्स कंपाईल करण्यासाठी AIचा यूज करा. पण AIनी दिलेल्या इन्फॉर्मेशनला PDF मध्ये कन्वर्ट करून प्रिंट काढू नका. हाताने लिहा.
है ना. याचा यूज कशासाठी करायचा? टू शो मोर क्रिएटिव्हिटी. अजून जास्त क्रिएटिव्हिटी कशी आपल्याला ॲड करता येईल हे दाखवण्यासाठी एआयचा यूज करा. कॉपी पेस्ट करण्यासाठी एआयचा यूज करू नका. जास्त एआय यूज कराल तर स्वतःचं डोकं चालणं बंद होईल, है ना. स्वतःच्या क्रिएटिव्हिटीवर लक्ष द्या, ओरिजिनॅलिटीवर लक्ष द्या, सिंपल शब्दांमध्ये जास्तीत जास्त माहिती मांडण्याचा प्रयत्न करा. फाईन. सो बेसिकली हे आहे. आणि त्यानंतर एसे रायटिंगसाठी ना विद्यार्थी मित्रांनो, एसे रायटिंगसाठी काही टॉपिक्स एनलिस्ट करा आत्तापासून. PYQ बघा, PYQ बघा आणि PYQ बघून काही टॉपिक्स एनलिस्ट करा. या टॉपिक्सवर काही कोट्स, काही श्लोक, अभंग, है ना, काही स्टोरीज, हे तुम्हाला सुचतंय का? या सगळ्याचा संग्रह तुमच्याकडे असू द्या. पण पुन्हा एकदा सांगते, फक्त स्टोरी रायटिंग इज नॉट एसे रायटिंग. हां, एसेला पर्स्पेक्टिव्ह असतात. एसेला खूप सगळे पर्स्पेक्टिव्ह असतात. 4 प्रकारचे इंट्रोडक्शन असतात, 7 प्रकारचे पर्स्पेक्टिव्ह असतात, 3 प्रकारचे कन्क्लुजन असतात. जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्याकडे एसे रायटिंगचे सेशन्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे जे मायन्यूट डिटेल्स आहे ना, यावर काम करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हँड रिटन नोट्स. डू नॉट स्किप युअर हँड रिटन नोट्स. तुम्हाला स्वतःच्या हाताने स्वतः लिहिणं अपेक्षित आहे. PDF, प्रिंटेड मटेरियल, रेडीमेड नोट्सवर अवलंबून राहायचं नाही. मी पुन्हा तुम्हाला सांगते आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे बेसिकली आपली स्ट्रॅटेजी असणार आहे. आता मुद्दा हा आहे की या सगळ्यामध्ये हाऊ वुड आय हेल्प यू. हाऊ वुड आय हेल्प यू? फर्स्ट ऑफ ऑल यू विल गेट द स्ट्रॅटेजी बुकलेट फ्रॉम युगांतर अकॅडमी. ज्यांच्याकडे स्ट्रॅटेजी बुकलेट नाही, युगांतर अकॅडमीला व्हिजिट करा. फुकट देत आहोत आम्ही प्रिंटेड. आणि ॲपवर देखील अपलोड केलेली आहे, डाउनलोड करू शकता. ॲप डाउनलोड करा, लगेच तुम्हाला मिळेल. ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण डिटेल सिलेबस दिलेला आहे. स्ट्रॅटेजी बुकलेटमध्ये हे सगळं दिलेलं आहे. तुमचे पेपर कसे कसे होणार आहेत, यामध्ये जनरल स्टडीज पेपर 1 मध्ये काय आहे, 2 मध्ये काय आहे, 3 मध्ये काय आहे, 4 मध्ये काय आहे. आणि या सगळ्यांमधून तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट निवडण्यासाठी तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेलेच आहात, है ना. जे लोक नेक्स्ट तयारी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा हे आहे. सो GS1 चे सब्जेक्ट कोणते आहेत, GS2 चे सब्जेक्ट कोणते आहेत, या सब्जेक्टमध्ये काय काय दिलेलं आहे, हे सगळं तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये, तुमच्या स्ट्रॅटेजी बुकलेटमध्ये दिलेलं आहे. जनरल स्टडीज पेपर 3 मध्ये एवढे सब्जेक्ट आहेत. आणि याच्यातून तुम्हाला बेसिकली प्रश्न विचारले जातात. कोणाचे किती पर्सेंटेज असतात हे देखील तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर याल GS4 नीतिशास्त्र, सचोटी आणि क्षमता. योगेश देवकर सरांनी याच्यावर विशेष सेशन घेतलेले आहेत, उत्कृष्ट सेशन घेतलेले आहेत. योगेश देवकर सर स्वतः 6 मेन्स लिहिलेले आहेत, 2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत, क्वालिफाईड कॅन्डिडेट आहेत जे तुम्हाला इथे शिकवत आहेत. फाईन. आणि त्यामुळे त्यांचं गायडन्स घ्या. आणि या सगळ्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत कशी करणार आहोत? आम्ही तुम्हाला मेंटरशिपच्या माध्यमातून मदत करणार आहोत. एक डेडिकेटेड मेंटरशिप प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अवेलेबल आहे. डेडिकेटेड मेंटरशिप. अगदी हात धरून तुम्हाला सांगितलं जाईल की कशा प्रकारे नोट्स बनवायचे आहेत, कशा प्रकारे PYQचं विश्लेषण करायचं आहे, काय अप्रोच असला पाहिजे, आन्सर रायटिंगचं स्ट्रक्चर कसं करायला पाहिजे, तुम्ही काही लिहून आणलं तर ते चेक करून त्याला एनरिच कसं करायचं, या सगळ्याचा तुम्हाला प्लान दिला जाईल, है ना. यामध्ये तुम्हाला एकतर गायडन्स, अप्रोच बिल्डिंग, कॉन्टेंट एनरिचमेंट, राईट, त्याच्याचबरोबर करंट अफेअर्सला आपल्या उत्तरांना कसं जोडायचं, फाईन, आपल्या आन्सरचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे, या सगळ्यासाठी मी आणि योगेश देवकर सर युगांतर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मेंटर्स म्हणून अवेलेबल आहोत. मेंटरशिप बॅच अवेलेबल आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना फक्त मॉड्यूल्स हवे आहेत एखाद्या पेपरचे, मग जनरल स्टडीज पेपर 1, जनरल स्टडीज पेपर 2, जनरल स्टडीज पेपर 3 आणि 4 सगळे सेशन्स रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल आहेत. एंटायर बॅच, होल बॅच, हां, एंटायर बॅच रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल आहे. प्रत्येक विषयाचे वेगळे वेगळे सेशन रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल आहेत. मराठी मीडियममध्ये अवेलेबल आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या 500 मार्कांची तयारी करणारा हा एसे आणि एथिक्स, हे 2 जे वेगळे वेगळे विषय आहेत त्यांचे देखील मॉड्यूल तुम्हाला इथे रेकॉर्डेड स्वरूपात मिळतील. म्हणजे कोणाला जर वाटत असेल की अरे आमची तर अजून अभ्यासच नाही झाला, आमची बॅचच कंप्लीट नाही झाली, हे इथे अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि त्याच्याचबरोबर
जर तुम्हाला 1250 मार्काची पूर्ण तयारी करायची असेल जनरल स्टडीजची पेपर 1, 2, 3, 4 आणि एसे, तर त्याच्यासाठी लक्ष्य बॅच आहे जी संपूर्ण रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल आहे. लक्ष्य बॅच संपूर्ण रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला मराठीत नोट्स असू देत, तुम्हाला क्वेश्चन पेपर असू देत, ॲनालिसिस पाहिजे, मेंटरशिप पाहिजे, मॉड्यूल वाईज बॅचेस पाहिजेत, हां ना, रेकॉर्डेड बॅचेस पाहिजेत, लाईव्ह बॅचेस पाहिजेत, किंवा ऑप्शनलची तयारी करायची आहे, तर युगांतर अकॅडमी इज द प्लॅटफॉर्म जिथे तुम्हाला सगळं एकाच छत्राखाली मिळेल. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की ऑप्शनल सब्जेक्टमध्ये सोशलॉजी ऑप्शनल आणि PSIR ऑप्शनल युगांतर अकॅडमीमध्ये अवेलेबल आहे. सोशलॉजी ऑप्शनलचा क्रॅश कोर्स देखील अवेलेबल आहे, रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे, लाईव्ह बॅच अवेलेबल आहे आणि 2027साठी नवीन बॅच सुरू होत आहे. याचा लाभ घ्यायला विसरू नका. आणि PSIR ऑप्शनल सब्जेक्टसाठी योगेश देवकर सर ज्यांना 303 मार्क आहेत PSIR ऑप्शनलमध्ये, आणि मयूर बारबोले सर ज्यांना 304 मार्क आहेत PSIR ऑप्शनलमध्ये, ते स्वतः तुम्हाला गाईड करणार आहेत. सो आमचे गाईड क्वालिफाईड लोक आहेत, UPSCचे इंटरव्ह्यू दिलेले, मेन्सची तयारी केलेले हे सगळे लोक आहेत जे तुम्हाला आपल्या अनुभवातून, आपल्या ज्ञानातून मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभ घ्या. बॅचेस ऑन झालेले आहेत. आजच युगांतर अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा आणि एनरोल करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द सेशन गाईज अँड हॅव अ गुड डे अहेड.